जय श्रीकृष्ण. नवीन वर्षासाठी नवीन पद्धतीची गोडाचा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तो बनलेला आहे फक्त 1 कप तांदूळापासून मिल्क पेढा आणि खूप टेस्टी खमंग वेगळी बर्फी आपण ट्राय करू शकतो. हा मिल्क पेढा खूप छान लागतो आणि टेस्टलाही भन्नाट आणि खूप कमी वेळात तयारसुद्धा होतो. तो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा मी तांदूळ बासमती तांदूळ यूज केलेला आहे लांबवाला. तुम्ही जो अवेलेबल असेल कोणताही तांदूळ वापरला तरीही चालतं. असं काही नाही की आपण हाच तांदूळ वापरला पाहिजे. जो तांदूळ असेल त्या तांदूळापासून आपण ही मिल्क पेढा बनवू शकतो. तर सगळ्यात अगोदर ज्या वाटीचं प्रमाण आहे तीच वाटी शेवटपर्यंत ठेवायची मापाला. अगोदर हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे ओल्या 1-2 पाण्याने, त्याच्यामध्ये बरीचशी धूळ असते. नंतर मग एक कपडा घ्यायचा, कपड्यावर ते तांदूळ टाकून द्यायचे आणि पसरत ठेवायचे 1-5 मिनटं. जास्तही नाही, आपण लगेच वापरू शकतो, पण ते भाजल्यानंतर लगेच उडू शकतं ते पाणी, म्हणून पसरत ठेवायचे. आता एका कढईमध्ये एक साधारण 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं आणि 1 वाटी जे तांदूळ आपण ठेवले होते ते तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि तुपामध्ये छान भाजून घ्यायचे. तोपर्यंत भाजायची जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत. आता हळूहळू त्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते. 1-5 मिनटं लागतात याला भाजायला. याचा कलर पूर्ण चेंज होऊ द्यायचा, असा ठेवायचा नाही. हे बघा, अशा पद्धतीचा कलर जेव्हा झाला तेव्हा तो तांदूळ भाजला. आता हे तांदूळ आपल्या एका ताटामध्ये काढून घ्यायचं. एकदम गरम गरम नाही काढायचा, एका प्लेटमध्ये पसरवत ठेवायचा आणि नंतर काय करायचं, हे पसरवत ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी तीळ टाकायचे आणि एक छोटी वाटीनं इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, खोबरा खिस व्हाईटवालं ते पण टाकलेलं आहे. आणि ते जर नसेल तर तुमच्याकडे जे खोबरं असेल ते खिसून बारीक करून मिक्सरमधून फिरवून घेतलं तरीही चालतं. तर हे काढल्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याला थंड झाल्यानंतरच काढा, एकदम गरम गरम काढू नका. आणि त्याची पेस्ट अशी हलकीशी दरदरी ठेवायची, जाडसर ठेवायची, एकदम फाईन पेस्ट याची बनवायची नाही आहे. जाडीच ठेवायचं, खूप जास्त बारीकीही करायचं नाही, रवाळ ठेवायचा. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. नंतर त्याच कढईमधलं थोडंसं तूप मी राहिलं होतं ते तूप बाजूला काढून घेतलं आणि 1 वाटी, ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने साखर अशा पद्धतीने पसरत टाकायची आहे. सगळीकडे पसरत टाकली ना की कॅरमल तयार होतो त्याचा. आपल्याला याचाच कॅरमल तयार करायचा आहे. पूर्ण साखर वितळू द्यायची. बघू शकता हळूहळू साखर वितळते आणि त्याचं एक कॅरमल, पूर्ण साखर असं कॅरमल तयार होते. आता याला जास्तही घट्ट होऊ द्यायचं नाही. लगेच आपल्याला याच्यामध्ये आपण जे तांदूळ बारीक करून घेतले होते, तांदूळ, तीळ आणि डेसिकेटेड कोकोनट, ते सगळं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता सगळं टाकल्यानंतर याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं पूर्ण. यावेळेस गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, बिलकुल हाय ठेवायची नाही आहे, कारण ते कडक होऊ शकतं मग जास्त आणि टेस्टला कडवट लागू शकतं. म्हणून गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आणि त्याला मिक्स करत घ्यायचं. सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. जेव्हा पॅन सोडेल तेव्हा ते आपलं, हे बघा आता ते सगळं एकजीव झालं. आता ज्या वाटीने आपण साखर, तांदूळ घेतलं त्याच वाटीने इथे 2 वाट्या दूध वापरायचं. 2 वाट्या दूध वापरले, ते कोमट करून थंड असलेलं तरीही चालतं, कच्चं दूध असलं तरीही चालते. आता हे काय होतं, दुधामध्ये थोडंसं कडक वाटतं तर बिलकुल घाबरायचं नाही आहे. बिलकुल व्यवस्थित होतं ते, पूर्ण हळूहळू मिक्स होतं सगळीकडे. सगळीकडे मिक्स करायचं आणि नंतर मग ते सगळं हळूहळू जेव्हा मिक्स व्हायला लागतं ना, तेव्हा ते पूर्ण एक बॅटर तयार होतं आपलं मिल्क केकचं. आता हळूहळू तुम्ही बघू शकता की ते मिक्स होत आहे. बिलकुल हलवत घ्यायचं. गॅसची फ्लेम अतिशय स्लो ठेवायची, एकदम कमी ठेवायची, अजिबात वाढवायची नाही आहे. म्हणजे ते व्यवस्थित एकजीव झालं ना दूध त्याच्यामध्ये, की मग आपले मिल्क केक व्यवस्थित होतो. बघू शकता आता हळूहळू ते एकजीव व्हायला सुरुवात होते, सगळे एकत्र व्हायला सुरुवात होते. आता बघू शकता, आता त्याच्यामध्ये काही गाठी जर दिसत असल्या तर ते चमच्याने थोडंसं असं प्रेस करत घ्यायचं. मग बिलकुल त्याच्या ज्या गाठी आहेत त्या मोकळ्या होऊन जातात आणि मिल्क केक व्यवस्थित सेटसुद्धा होतो. आता याला अजून शानदार, व्यवस्थित चमकदार बनवण्यासाठी मी इथे 1 चमचा तूप वापरलेला आहे. ऑप्शनल आहे, डबल नाही वापरलं तरीही चालतं, पण त्याची चमक टिकून राहण्यासाठी याच्यामध्ये मी इथे 1 चमचा तूप वापरलेला. आता बघू शकता जेव्हा ते हळूहळू पॅनला सोडायला लागतं म्हणजे आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे. नंतर आता काय करायचं, ज्या ताटामध्ये आपण तांदूळ काढून ठेवले होते, कारण ते तुपाचंच असतं,
तर त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आता हाताने प्रेस करा किंवा चमच्याने प्रेस करा आणि वरतून असे मस्त ड्रायफ्रूट्स कापलेले असते ते ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकून द्या. एकदम छान होते, टेस्टी होते आणि खरंच खूप मस्त होते. झाली की नाही आपली 1 कप तांदूळापासून इथे आपण मिल्क केक बनवलेला आहे. व्यवस्थित थंड होऊ द्या, नंतर कापा. थंड झाल्यानंतरच कापून घ्या. गरम गरम कापून नका, म्हणजे ते व्यवस्थित सेट होते आणि व्यवस्थित सेट झाल्यानंतर बघू शकता आपली मिल्क केक इथे तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी मस्त अशी कमेंट करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्यासोबत नवीन नवीन रेसिपी शेअर करायला एक उत्साह येईल. तर अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. जय श्री कृष्ण.